आता 10,000 रुपये आहेत. बाकीचे 15,000 रुपये उद्या आणून देते. पण प्लीज हात जोडते तुमच्या समोर, आता प्लीज माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावू नका प्लीज. आणि हो, ह्या सगळ्यासाठी मी तुम्हाला शिव्या शाप वगैरे देईल असं काही नाही आहे, कारण कुणालाही तळतळाट लागणं चांगलं नाही. एवढं सगळं घडूनही मी देवाकडे हीच प्रार्थना करीन की कधीतरी तुम्हाला सुबुद्धी देव. देवाचं मला सांगू नका. आपण पण लय मोठा भक्त आहे गणपती बाप्पाचा. आपण लय मानतो बाप्पाला. हा, तुम्ही त्यांचे भक्त आहात आणि त्याचा तुम्हाला अभिमान वाटतं. पण तुम्ही जे करताय ते पाहता गणपती बाप्पांना तुम्हाला त्यांचा भक्त म्हणून घ्यायला लाज वाटते का अभिमान वाटतो याचा विचार केलात का तुम्ही पक्या दादा? हो, ते काय मला माहित नाही. मला उद्याच्या उद्या 15,000 रुपये पाहिजेत. त्या चोरगेच्या घरात सगळे येडेच भरलेत वाटतं. अजून थोडा वेळ जर थांबलो तर मी पण येडा होईल रे. चहा मिळेल का? हो, मिळेल ना. या या. काय गे, अशी गरीब माणसासारखी का बसलीस? आता तू एका बेकाराची नाही तर मोठ्या उद्योजकाची बायको असणार आहेस. असं काय मोठा उद्योग करून आलात तुम्ही? मी प्रसादच्या हॉटेलमध्ये पार्टनर आहे. पार्टनर? आई तर तुम्हाला संपूर्ण हॉटेल देणार आहे असा विश्वास होता ना तुमचा, मग त्याचं काय झालं? आणि हे बघा, पार्टनर कधी उद्योजक होऊ शकत नाही. अगं, तुझ्या डोक्यात मेंदू आहे का सगळा भुसा भरलाय? अगं, पार्टनर म्हणजे निम्मा मालक. निम्माच मालक ना? म्हणजे हे असं झालं, हॉटेलमध्ये जाऊन 1/2 सूप पिण्यासारखं. त्याचा काही उपयोग नाही.